नमस्कार, कोकणी प्रिया यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। भेटूया की नवीन व्हिडिओ सोबत। तर बरेच दिवस मी काही व्हिडिओ वगैरे असं टाकलं नव्हतं, तर आपण एक छोटासा व्हिडिओ बनवत आहोत। तर आता बघा सगळे, आता माझं आले 2 आणि सगळं मी काम आवरून सगळं आवरलंय। सगळं कपडे, सगळे मुलं देखील गेली, मिस्टर देखील गेले आणि सगळं आवरून मला थोडंसं कसं तर झालं म्हणून मी एक व्हिडिओ बनवत आहे। तर व्हिडिओ म्हणजे माझा भाऊ आला होता गावावरून, खूप बरं वाटलं होतं आला होता तर म्हणजे त्याला कामानिमित्त आले होते। काम म्हणजे त्यांना गाडी घ्यायची होती तर ते आले इथे। ते 15 ते 18 दिवस कसे निघून गेले काही कळलंच नाही। आणि त्यांचं मिस्टर कामाला जाऊन परत यायचे आणि कुठून फोन वगैरे आला, अरे त्याला गाडी बघायची आहे तर ते लगेच जायचे, हे काम करायचं ते काम, ते जाऊन यायचे लगेच। आणि ते यायचे, जेवायचे, इकडे तिकडे जायचे। मग मिस्टर त्यांचं काम, संध्याकाळी ही कामं त्यांची होऊन जायची। कधी कधी मिस्टर नाईट पण घेत होते त्यांचं काम। आणि खूप बरं वाटलं होतं ते आले होते। तर असे निघून गेले 15 दिवस, काहीच कळलं नाही। आणि आज थोडंसं हे होतं, ते आता मग अशी गेले गावी। आणि जेवणात कसं मी एकत्रच बसायचं जेवण करताना 15 ते 20 दिवस। आरू कशी कधी जेवायची कधी जेवायची नाही, जेवली तर पटकन झोपायला वगैरे जायची। आणि मग 15 दिवस सोबत होते माझ्या दुपारचं जेवण करायला। तर आज मी एकटीच बसली आणि मला थोडंसं कसं तरी झालं, तर म्हटलं चला एक व्हिडिओ बनवूया आपण। आणि बघा गावचं कोणी आलं म्हणजे कसं जरा बरं वाटतं, गप्पा गोष्टी होतात, गावचं इकडचं तिकडचं काय नाही काय निघतं, म्हणजे काय आपल्या म्हणजे चांगल्याच गोष्टी अशा। आणि मग ते गप्पा आमच्या रंगायच्या अशा कधीतरी। अरे कधी कधी काय व्हायचं, मी जेवायची आणि तिथेच गप्पा सुरू व्हायच्या, मग तिथेच बसून राहायचं असं। कधी कधी 3 वाजायचे, कधी कधी 4 वाजायचे, कधी कळायचंच नाही का जेवता गप्पा नाही यायच्या। कधी कधी त्यांचंही जेवण उठायचे पण मी जेवत असायचे वगैरे, तिथेच गप्पा सुरू व्हायच्या। आणि असं करता करता कधीच म्हणजे एवढे दिवस काही कळलंच नाही। आज ते गेले तर थोडंसं मला हे होतंय, आज जेवण करायला मी एकटीच। मग मला आठवण आली थोडीशी, म्हटलं चला एक व्हिडिओ बनवूया। आणि बघा गावचे लोक आले की खूप बरं वाटतं। आणि खास करून मुली देखील खुश होती, म्हणजे खुश होते, आम्ही पण, मला पण बरं वाटत होतं। आणि खास करून आपल्या प्रिशाला म्हणजे ती म्हणते मामाला इथेच ठेव ना। म्हटलं का गं, म्हणजे मामा आलाय ना, मला ओरडा वगैरे पडत नाही। म्हटली हा, आपण बघा मुलांनी चूक केली तर आपण ओरडतोच, आई आहे म्हटलं ते मुलांना ओरडणं हे आपलं कर्तव्य आहे। पाहुण्यांसमोर कसं ओरडणार वगैरे असं असतं ना। मग थोडंसं तिला ते वेगळंच होतं। ती एकदा बोलली होती पण, पप्पा काहीतरी तिने केलं, हा तिने इथे ना अशी कैची पण केस कापली। तर ते पप्पा तिला विचारलं काय गं आज मी आहे, मग तुला मी मम्मी ओरडली किंवा काय झालं तर मी आहे आज, मग उद्या काय करशील। तर ती पटकन त्यांना बोलते, उद्या ना, उद्या मामा आहे ना, तो मला वाचवेल ना। पण मी काही तिला ओरडली वगैरे नव्हती, म्हटलं नंतर तिला ओरडूया आपण। त्यासाठी ती म्हणायची की मामाला इथेच राहू दे ना, मला ओरडा नाही पडत। मग तिला थोडंसं हे झालं होतं का, म्हणजे ती स्कूलमधून वगैरे आली, ती म्हटली मामा गेला, म्हटली हा दुपारीच गेला। तर म्हणते हा मला बोलून नाही गेला, ती फुगली होती, म्हणजे रुसली होती जरा अशी। तर असतं ना असतं, तिला पण थोडी आवड आहे। कोण असं मागे माझी आई आली होती, कोण सासरे वगैरे आले तर थोडंसं तिला बरं वाटतं असं म्हणजे काहीतरी वेगळं वाटतं। इथे कसं आमचं कोण जास्त येणं जाणं होत नाही कोणाचं, लांब असल्या कारणानं। तर तिला ते बरं वाटत होतं, मुलींना पण बरं वाटत होतं, कोणतरी आपलं म्हणजे गावचं आलंय असं। गप्पावर त्या देखील ऐकायच्या, हा मम्मी असं तसं असे, मग नंतर विचारायच्या त्या मामा नसताना। चला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका। धन्यवाद।